श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपली चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला काहीतरी संकेत देत असते. तुळशीने जर हे आपल्याला 9 संकेत दिले तर समजून जायचं की तुमचे चांगले दिवस आले आहेत. तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते. ते कसे ते जाणून घेऊया. तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णांना कोणता प्रसाद आणि भोग चढवला जात नाही, कारण तुळशीच्या पानांशिवाय श्रीकृष्ण कोणता भोग अथवा नैवेद्य स्वीकारतच नाहीत असं म्हटलं जातं. भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुळशीची जो नित्य नेमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणत्याही संकटाची एंट्री होत नाही आणि झालीच तर थोडक्यात निभावून जाते. आजारांपासून सर्व रोगांपासून दूर राहतो. तुळशीमध्ये सर्व प्रकारची रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती सामर्थ्य असते. जर याचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट, सर्व प्रकारची वाईट नजर, नकारात्मक शक्ती यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो. तुळशीचे नित्य पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते. तसेच त्या व्यक्तीला सुख समृद्धी, धन, ऐश्वर्य प्राप्त होते. तुळशीचे रोप एक वृंदाचा अवतार मानला जातो. म्हणून घरात इतर कोणतेही रोप असो किंवा नसो, पण तुळशीचे रोप नक्की असावे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीचे इतर रोपेही, झाडेही लावू शकता, परंतु तुळशीचे रोप हे आवर्जून आपल्या घरी असावे. जर घरात माता लक्ष्मींचे आगमन होणार असेल, तर समृद्धी येणार असेल, तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते. तिला नवीन हिरवीगार पाने येऊ लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसू लागते. दररोज महिलांनी नित्य नियमाने तुळशीला पाणी अर्पण करावे. तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे. कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी अर्पण करू नये. जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही. अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या कुंडीत इतर नवीन तुळशीचे रोप येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण असते. याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील सुरू होणार आहेत. ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवत असते. ही छोटे रोप तुळशीचंच असतील तर आणखीन चांगले आहे. याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे. तुळशीचे रोप तुमची प्रगती दर्शवतात. तुमची आवक मध्ये वाढ होणार आहे. तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत. तर रोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणून तुळशीला 7 प्रदक्षिणा अवश्य घाला. त्यामुळे तुमचे अडलेले सर्व काम पूर्ण होते. परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत. तर तुमच्या अडकलेले पैसे देखील लवकरात लवकर परत मिळतात असं म्हटलं जातं. काही वेळा तुम्ही बघितलं असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते. तुळशीची कितीही काळजी घेतली तरी ते रोप सुकू लागते. याचे काय संकेत आहेत? तर आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा या घरावर कोणते तरी मोठे संकट येणार आहे. तुळशीचे रोप सुकते तर याचा अर्थ असा होतो की कोणत्या ना कोणत्या कारणाने आपले घर खूप खर्च होणार आहे. म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकून देऊ नका. वेळच्या वेळी त्याची काळजी घ्या. वेळच्या वेळी पाणी घाला. रोजच्या रोज स्वच्छ करत जा. त्याच्यामध्ये रोजच्या रोज नित्य नेमाने पिण्याचे स्वच्छ पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या. तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला हवा असेल तर आपल्या घरची झाडे सुद्धा फुललेली हवीत आणि टवटवीत राहावीत. जर घरासमोरील झाडे सुकलेली असतील तर ती लगेचच काढून टाका. घरामध्ये नकारात्मक ऊर्जाचा भास असले झाडे करत असतात. अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत. त्यामुळे अशी झाडं लवकरच घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्याची काळजी नित्यनेमाने घेत जावा.
तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले, तिला बहर येऊन नवीन मंजिरी येऊ लागले, तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर आता लक्ष्मींची कृपा झालेली आहे. त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नित्य नेमाने पाणी घालत जा आणि तुळशीची काळजी घेत जा. अशा वेळी तुम्ही तुळशीचे योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे. जर एखादा गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा न पिण्याचा संकल्प करावा. यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल. तुळशी समोर उभे राहून जर तुम्हाला जमले तर तुम्ही श्री सूक्त किंवा लक्ष्मी सूत्राचा पाठ करू शकता. या वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते. यामुळे घरामधील प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात. तुळशीची हिरवीगार पाने आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश, भांडणे वाढणे यासारखे समस्या येत राहतील. घरातील आपापसात संबंध आणि पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात. घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणांवरून वाद होतात. तसेच वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्त वादाचे प्रमाण होते. असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा लावा. यामुळे घरामध्ये येणाऱ्या कटकटी दूर होतात. याशिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते. लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्याला हवे असेल तर घरामध्ये तुम्ही रात्रीच्या वेळी एक तुपाचा दिवा लावा. त्यामुळे या सर्व कटकटींमधून आपली कायमची सुटका होते. घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येऊ लागतात. आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीजवळ रात्री सायंकाळी तुपाचा दिवा नक्की लावावा. तुळशीच्या रोपा शेजारी दुसरे नवीन रोप येत असेल तर याचा अर्थ असा की तुमच्या घरात आनंद येणार आहे, तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे, तुमच्या बिझनेसमध्ये वाढ होणार आहे, तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर लवकरच तुमच्या सुखाचे दिवस येणार आहेत. तुळशीच्या रोपावर फुलपाखरू येऊन बसत असेल अतिशय शुभ मानले जाते. तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते. तुम्हाला पैसे येण्याची नवीन मार्ग खुली होतात आणि नवनवीन संधी उपलब्ध होतात. तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असा असतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुमची कोणती तरी मोठी इच्छा देखील पूर्ण होणार आहे असा देखील त्याचा अर्थ होऊ शकतो. ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद, ऐश्वर्य दिसून येते. तर ज्या घरामध्ये वाळलेली तुळस दिसून येते त्या घरामध्ये कलह, आर्थिक तंगी, मतभेद असून घरावर अवखळा दिसून येते. अशा घरामध्ये कितीही पैसा येत असेल तर तो टिकून राहत नाही. विनाकारण नको त्या गोष्टींवर पैसा वाया जात असतो. कारण तुळशी आणि माता लक्ष्मी या मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळेस ज्या वेळेस आपण तुळशीजवळ दिवा लावतो त्यावेळी माता लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत असतात असं म्हटलं जातं आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. जर तुळशीजवळ दिवा लावला असेल तर नक्की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा लावा. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करते. यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायम स्वरूपी निवास करते. त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील व त्यांचे वर्णन काय आहे घरातील लोकांचे ते बाहेरूनच ओळखत असत. याची तुळस फुललेली असेल तर त्याच्या घरामध्ये आनंद उदान आलेला असते आणि जर एखाद्या घरची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद, कटकटी असतात. पैशाची कमतरता भासत असते. अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या येतात किंवा मुंग्या लागतात व आपले घर मातीत बनवतात व इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो. तुमच्या तुळशीजवळ जर असं होत असेल तर अत्यंत अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादे मोठे संकट येऊ शकते किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल किंवा वेळेतच तिथून तो प्रसाद उचला व बाजूला ठेवा, म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत. या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते.
तुळशीचे रोप आपल्याला चांगला वाईट येणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देत असते, त्यामुळे तिला जपा. असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी काळ्या मुंग्या जमा होतात. याचा अर्थ असा होतो की कोणीतरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे. कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते असं म्हटलं जातं. तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्ले देखील येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. खूप दिवसांपासून अडकलेले काम तुमचे लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे. आता पाहूया, चुकूनही तुळस घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवू नये. घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो याला सुद्धा महत्त्व आहे. तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्त्वाची मानली जाते. अशा ठिकाणी तुळस ठेवल्यास मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. ग्रामीण भागात घरासमोर अंगणात आपल्याला मोठं तुळशीचं वृंदावन पाहायला मिळतं. शहरातही अनेक जण घरात तुळशीचे रोप आवडत नाहीत. शहरी भागा पद्धतीमुळे अंगण ही सध्या कालबाह्य झाली आहे, त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते. घरामध्ये तुळस कुठे ठेवावी यालाही शास्त्रात थोडंसं महत्त्व आहे. तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागू शकते असं म्हटलं जातं. भारतीय संस्कृतीत परंपरा यामध्ये तुळस महत्त्वाची मानली आहे. तुळस हे फक्त रोपटे नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. तुळशीचे पान खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात. तुळस घरात ठेवले की शुभ मानलं जातं, त्यामुळे घरात शांतता आणि वातावरण आनंदी होतं. आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते. घरात तुळशीचे रोप पश्चिम, उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावू शकता. पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असे म्हणतात. तसेच घराच्या छतावरही तुळस ठेवू नये. घराच्या छतावर तुळस ठेवल्यावर दोष लागतो आणि फायद्याऐवजी नुकसान होतं. त्यामुळे तुळस योग्य जागीच ठेवा. तुळस घरामध्ये सगळे दोष दूर करते. तसेच तुळशीमुळे कुटुंबाचे आरोग्यही चांगलं राहतं. तुळशीचे अनेक फायदे आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे. कोणत्याही आजारावर तुळस ही रामबाण उपाय आहे. शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस खूप प्रभावी ठरते. सर्दी खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीच्या पानांचा वापर करून काढा केला जातो. तुळशीला धार्मिक संस्कृतीत महत्त्व तर आहेच, पण वारकरी संप्रदायात तर तुळस खूप पूजली जाते. म्हणूनच वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. मित्रांना, म्हणूनच तुमच्या घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे तुम्ही बघून घ्या. चुकीच्या ठिकाणी असेल तर लगेचच त्या जागा बदला आणि घरात आनंद निर्माण करा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल, तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं किंवा लाईक केलं तर आम्हाला प्रोत्साहन मिळतं. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.